भोलेनाथांची पूजा केली आणि सर्व दुःख दूर झाली, हे आपण नेहमी ऐकतो. महादेव इतके भोळे आहेत की केवळ एक तांब्या पाणी आणि एक बेलपत्राने सुद्धा प्रसन्न होतात. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का की तुम्ही वर्षानुवर्षे महादेवांची पूजा करत आहात, दर सोमवारी उपवास करता, तरीही तुमच्या घरातील गरिबी, आजारपण आणि कटकटी का संपत नाहीत? आपल्या पुराणामध्ये स्पष्ट लिहिले आहे की शिवपूजेचे जितके पुण्य मिळते तितकाच शिवपूजेत झालेल्या छोट्याशा चुकीमुळे, अगदी छोटीशी चूक आपल्याला नकळत होते, या चुकीमुळे महादेवांचा भयंकर क्रोधही सहन करावा लागतो. शक्यतो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणात आणि विज्ञानाच्या आधारे अशा काही 6 वस्तूंची माहिती घेणार आहोत, ज्या चुकूनही शिवलिंगावर अर्पण करायच्या नसतात. जर तुम्ही यातील एकही वस्तू आजपर्यंत शिवलिंगावर वाहत असाल तर समजा तुम्ही स्वतःहून दुर्दैवाला आमंत्रण देत आहात. आज आपण या मागची पौराणिक रहस्य आणि शास्त्रीय कारणे दोन्ही समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील पूजेचे सर्व नियम बदलून टाकेल, म्हणून एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहायचा आहे. चला बघूया. ओम नमः शिवाय. नमस्कार सर्वांना, मी सोनाली आपलं सर्वांचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. या यादीत सर्वात पहिलं नाव जे आहे ते म्हणजे केतकीचं फूल, म्हणजेच केवड्याचे फूल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. वास्तविक पाहता महादेवाला निसर्गातील सर्व फुले आवडतात, पण केतकीच्या फुलाला त्यांनी कायमचे वर्ज्य केले आहे. यामागे शिवपुराणातील एक अद्भुत कथा आहे. ती कोणती आहे ते चला थोडक्यामध्ये जाणून घेऊया. एकदा काय झाले, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला. तेव्हा त्यांच्यासमोर एक अथांग आणि विशाल अग्नीचा स्तंभ म्हणजे शिवलिंग प्रकट झाला. महादेवांनी अट ठेवली की जो या स्तंभाचे टोक आधी शोधेल तोच श्रेष्ठ. भगवान विष्णू खाली गेले, पण त्यांना शेवट सापडला नाही. त्यांनी आपली हार मान्य केली. ब्रह्मदेव वर गेले, त्यांनाही टोक सापडले नाही, पण त्यांनी विष्णूसमोर खोटे बोलण्याचे ठरवले. ब्रह्मदेवांनी वरून खाली येणाऱ्या केतकीच्या फुलाला स्वतःच्या खोट्या साक्षीत सामील करून घेतले की मी टोक शोधले आहे अशी साक्ष महादेवासमोर दे. जेव्हा ब्रह्मदेवांनी महादेवासमोर खोटे सांगितले, तेव्हा केतकीच्या फुलांनीही त्या खोट्या गोष्टीला होकार दिला. महादेवांनी आपल्या अंतर्ज्ञानाने हे खोटे ओळखले. महादेवांना इतका प्रचंड क्रोध आला की त्यांनी ब्रह्मदेवाचे पूजनीय असण्याचे स्थान हिरावून घेतले आणि केतकीच्या फुलाला शाप दिले की आजपासून माझ्या पूजेत तुझा वापर जो कोणी करेल त्याचा विनाश होईल. म्हणूनच मित्रांनो, चुकूनही महादेवाला केवड्याचे किंवा केतकीचे फूल अजिबात वाहायचे नाही. ही झालं केतकीच्या फुलाचं. दुसरं काय बघा, जी ऐकून अनेकांना धक्का बसतो, ती म्हणजे तुळशीची पाने. हो, तुळशी मातेची पाने. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की तुळस माता किती औषधी आहे, पण ती शिवलिंगावर वाहत नाहीत. यामागे 2 अत्यंत महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं पौराणिक कारण काय आहे बघा. जलंधर नावाच्या एका पराक्रमी पण अत्याचारी राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. या जलंधरची पत्नी होती वृंदा, जी अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पतिव्रताच्या बळावर जलंधर अमर झाला होता. जेव्हा महादेवांनी धर्माच्या रक्षणासाठी जलंधराचा वध केला, तेव्हा वृंदा अत्यंत दुःखी झाली. हीच वृंदा पुढे तुळस बनली. तिने आपल्या पतीचा वध करणाऱ्या महादेवाच्या पूजेत आपले स्थान निषिद्ध मानले. दुसरे आध्यात्मिक कारण काय आहे बघा. तुळशी मातेला विष्णुप्रिया म्हणले जाते. ती संपत्ती आणि संसाराचे प्रतीक आहे. तर महादेव हे वैरागी आहेत. ते स्मशानात राहतात, भस्म लावतात. संसारी वस्तू महादेवांच्या वैराग्याला मानवत नाहीत, म्हणून शिवपूजेमध्ये तुळशी मातेला वर्ज्य मानले जाते. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही शालिग्राम किंवा विष्णूची पूजा करत असाल तर तिथे तुळशी माता ही अनिवार्य आहे. आता आपल्याला तिसरी आणि चौथी वस्तू म्हणजेच हळद आणि कुंकू किंवा सिंदूर सुद्धा आपण घेऊ शकतो. आपल्या घरात कोणताही धार्मिक विधी असतो,
आपण देवाऱ्यात देवांना आधी हळद कुंकू लावतो, पण जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाता तेव्हा हा नियम पूर्णपणे बदलतो. विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या दृष्टीने शिवलिंग हे 2 भागांनी बनलेले असते. वरचा जो लंबगोलाकार भाग आहे ते शिव म्हणजेच पुरुष तत्वाचे प्रतीक आहेत आणि खालची जी जलधारी म्हणजेच पीठ आहे ते शक्ती म्हणजेच माता पार्वतीचे स्त्री तत्वाचे प्रतीक आहे. हळद आणि कुंकू या दोन्ही वस्तू सौंदर्य, सौभाग्य आणि स्त्री तत्वाशी संबंधित आहेत, ज्यामुळे शिवलिंगाच्या वरच्या भागावर म्हणजेच शिवपिंडीवर हळद किंवा कुंकू लावणे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचे आहे. यामुळे शिवलिंगाची ऊर्जा विस्कळीत होते. जर तुम्हाला हळद लावायचीच असेल तर ती केवळ खालच्या जलधारीला म्हणजेच माता पार्वतीच्या चरणांशी लावावी. महादेवांच्या पिंडीला नेहमी पांढरे भस्म किंवा थंडगार चंदनाचा लेप लावावा. हे अतिउत्तम आहे, कारण महादेव हे अग्नितत्व आहेत आणि चंदन त्यांना शीतलता देते. त्यामुळे तुम्ही चंदनाचा लेप त्यांना लावू शकता किंवा पांढरे भस्म लावू शकता, पण हळद कुंकू तुम्हाला त्यांना लावणं टाळायचं आहे. त्यानंतर बघा 5वी मोठी चूक जी आहे ते शंखातून शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करणे. आपण घरामध्ये देवपूजेच्या वेळी शंखात पाणी भरतो, ते देवावर प्रोक्षण करतो. विष्णू देवाचा तर शंखाशिवाय अभिषेकच होत नाही. मग महादेवाला शंखाचे वावडे का? याचे उत्तर आपल्याला शिवपुराणातील शंखचूड राक्षसाच्या कथेमध्ये मिळतो. शंखचूड नावाचा एक महाभयंकर राक्षस होता, जो विष्णूचा परमभक्त होता, पण त्याने आपल्या शक्तीचा माज करून देवावर अन्याय सुरू केला होता. शेवटी महादेवांनी आपल्या त्रिशूळाने शंखचूडाचा वध केला आणि त्याचे क्षीर भस्म झाले. त्या भस्मातूनच समुद्रात शंखाची उत्पत्ती झाली. शंख हा महादेवांच्या हाताने वध झालेल्या राक्षसाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच शिवलिंगावर कधीही शंखातून जल किंवा दूध चढवले जात नाही. महादेवाला नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशातूनच थेट जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा 6वी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुटलेले तांदूळ. महादेवांच्या पूजेत तांदळाला म्हणजे अक्षदाला खूप महत्त्व आहे. अक्षदा ह्या शब्दांचा अर्थच असा आहे की जे क्षत झालेले नाही म्हणजेच अक्षत, म्हणजे जे तुटलेले नाही, जे पूर्ण आहे ते अक्षत. शास्त्रानुसार बघा महादेवाला अर्पण केलेले प्रत्येक वस्तू ही परिपूर्ण आणि स्वच्छ असावी. जर तुम्ही घाईघाईने देवाऱ्यातून किंवा डब्यातून तुटलेले तांदूळ उचलून शिवलिंगावर वाहिले तर त्याला खंडित पूजा मानली जाते. अखंड तांदूळ हे अखंड लक्ष्मी माता आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे. जर तुम्ही महादेवाला दररोज फक्त 4 अखंड न तुटलेले तांदूळ ओम नमः शिवाय म्हणून वाहिले तर तुमच्या घरातील पैशाची जी चणचण आहे ती कायमची दूर होईल. पण ते तांदूळ चुकूनही तुटलेले नसावीत याची खात्री तुम्हाला घ्यायची आहे. अनवधानाने केलेल्या या 6 चुका आपल्या पूजेचे फळ नष्ट करू शकतात. महादेवाची पूजा करताना नेहमी स्वच्छ मनाने तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध जल घेऊन अखंड बेलपत्र आणि पांढरे चंदन वापरून पूजा करा. तुमची कोणतीही मोठी इच्छा असेल ती भोलेनाथ नक्की पूर्ण करतील. मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या या 6 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटली आणि तुम्ही आजपासून शिवपूजेमध्ये कोणता बदल करणार आहात हे मला तुम्ही नक्की कमेंट करायचं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुप्समध्ये व्हॉट्सअपवर किंवा मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून बघा कोणाकडूनही ही चूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका माहितीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत हर हर महादेव, जय शिवशंभो.